नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई सर्व प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे? इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याला नोट करून घेणे तुम्ही. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सत्यशोधक समाज यांची स्थापना 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते? जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऋषभदेव जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अभिनेते रवींद्र महाजन यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता? अभिनेते रवींद्र महाजन यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पानिपत. रवींद्र महाजन यांचा शेवटचा चित्रपट पानिपत होता. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हा पण खूप वेळेस रिपीट झालेला आहे पोलीस भरतीसाठी. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महात्मा गांधी यांना भारतरत्न हा किताब मिळालेला नाही आणि बाकीसाठी सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अब्दुल कलाम यांना मिळालेला आहे, पण महात्मा गांधी यांना मिळालेला नाही. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023चे 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले आहे? भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023चे 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, चालू घडामोडीचा आहे, याला पण तुम्ही नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागपूर या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी पहिला बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी पहिला बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पितळ हे मिश्रण कोणत्या धातूचे बनलेले असते? पितळ हे मिश्रण कोणत्या धातूने बनलेले आहे म्हणजे असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तांबे व जस्त. पितळ हे तांबे व जस्त यांनी बनलेले असते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. जो मेहनत करेल तो यशस्वी होईल. जो मेहनत करेल तो यशस्वी होईल. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिश्र वाक्य होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्पायरोगारा हे डॅडॅश शेवाळ आहे. स्पायरोगारा हे डॅडॅश शेवाळ आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हरित शेवाळ आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील खालीलपैकी ठिकाण प्रस्तावित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक भव्य स्मारक मुंबई या ठिकाणी इंदू मिल या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. मी सिनेमा पाहतो. मी सिनेमा पाहतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सकर्मक. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोवर. काय आहे? संसर्गजन्य रोग आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात? मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पांढऱ्या पेशींना संरक्षक पेशी असे म्हटले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिवराई. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऑक्सिजन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते असते? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वोच्च पद असते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संसद. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ई कॉमर्स. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लिथियम. लिथियम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो. भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ आपला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे निरर्थक गोष्टी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटलेले आहे? मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मी मराठी भाषेचा शिवाजी असे म्हटले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कलम 32. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केरळ राज्याचा कथकली हा नृत्य प्रकार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणलेले आहेत? नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दक्षिण आफ्रिका. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती करतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, औद्योगिकी शब्दाची विभक्ती ओळखायची आहे मित्रांनो. कविताची बहीण हुशार आहे. कविताची बहीण हुशार आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे षष्टी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडलेले आहे? 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये पार पडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वर्धा या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. याला पण तुम्ही नोट करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा गांधी यांचं माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कुठे सुरू करण्यात आलेली आहे?
भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कोठे सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ओडिशा या ठिकाणी भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड सुरू करण्यात आलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महिला IPL 2023 खालपैकी कोणी जिंकलेली आहे? महिला IPL 2023 खालपैकी कोणी जिंकलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई इंडियन यांनी महिला IPL 2023 ही जिंकलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुढील शब्दाचा अर्थ सांगायचा आहे मित्रांनो. पुढील शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. जरब. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दरारा. जरब म्हणजे दरारा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे BN राव. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहेत? सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी खजुराहो लेण्या आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहेत? कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुनील गावस्कर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 16 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2005 साली माहितीचा अधिकार हा कायदा 2005 साली करण्यात आलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रवींद्रनाथ टागोर. हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे? महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वर्धा या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.